आणि यानंतर राज्यातल्या प्रमुख शहरातल्या काही ठळक बातम्या बघूया। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी डब्यामध्ये आता राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। या बसेस नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी धावणार आहेत। माथेरानमधील श्रमिक रिक्षा संघटनेनं प्रलंबित मागण्यांकरता बेमुदत उपोषण पुकारलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ई रिक्षा वितरणात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला। या आंदोलनामुळे माथेरानमधल्या वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रशासन आता यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। नागपूरच्या शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला। बर्ड फ्लू जवळपास 1000 कोंबड्यांचा या बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला। त्यामुळे तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती नियामक समितीची पहिली बैठक पार पडली। नागपूर सिटी हीट ॲक्शन प्लॅन 2026 या अंतर्गत उष्माघात प्रतिबंधाकरता सर्व विभागांना समन्वयानं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या होणार आहेत। यामुळे खासगी शाळांच्या मुजुरीला चाप बसणार आहे। या शैक्षणिक वर्षापासूनच इंग्रजी माध्यमाचे वर्ग प्रत्येक महानगरपालिका शाळेत सुरू करण्यात येणार आहे। शिवाजी विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक भरतीची मुदत 10 एप्रिलपर्यंत वाढवावी अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे। जर मागणी मान्य झाली नाही आणि भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला तर युवा सेना आंदोलन करणार आहे असा इशारा देखील देण्यात आला। मुंबईचे डबेवाले पुढच्या आठवड्यामध्ये सुट्टीवर जात आहेत। 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत डब्याची सेवा बंद राहणार आहे। ग्रामदैवतांच्या उत्सवाच्या निमित्तानं डबेवाले आठवडाभर सुट्टीवर जात आहेत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा चौकशी अहवाल आज समोर येणार आहे। यावेळेला माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी केलेल्या चौकशीचा हा अहवाल सादर करण्यात आलाय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहवाल विधानसभेत पटलावर ठेवणार आहेत। कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरता विभागीय कृषी कार्यालयानं शासनाकडे 244 कोटींची मागणी केली आहे। मार्च अखेरपर्यंत ही रक्कम मिळेल अशी अपेक्षा कृषी सहसंचालकांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांना सध्या अनुदानाची प्रतीक्षा आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिक्षकांवर जनगणनेची जबाबदारी देण्यात आली आहे। येत्या 2 मे ते 14 जून दरम्यान शिक्षकांना नियमित सुट्ट्या मिळणार नाहीयेत। तसंच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये डिजिटल जनगणना राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेकडून घेण्यात आला आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे 8 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे। या विशेष गाड्या नागपूर LTT, पुणे नागपूर तसंच CSMT मडगाव या महत्त्वाच्या मार्गावर धावणार आहेत। नियमित गाड्यांवरचा ताण कमी करण्याकरता या विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकच्या नांदूर नाका परिसरामध्ये रात्री इमारतीचा स्लॅब कोसळला। नव्यानं सुरू असलेल्या इमारतीचा हा स्लॅब कोसळल्यानं 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले। स्लॅबखाली दबून जखमी झालेल्या व्यक्तींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात भीषण आग लागून 100 एकर गव्हाचं पीक जळालंय। शेतामध्ये झपाट्यानं आग पसरली असल्यामुळे गव्हाचं पीक जळून खाक झालं। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच पीक जळून खाक झालंय।
नालासोपाऱ्यामध्ये रेबीजच्या संसर्गामुळे 9 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. कशिश सहानी असं मयत मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.